वांद्रे पूर्वेतील गरीब नगर परिसरात रेल्वे प्रशासनाकडून आज मोठी तोडक कारवाई करण्यात आली। उच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर सुरू झालेल्या या कारवाईमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालंय। रेल्वे प्रवास अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात येतोय। याच पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांच्याशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी। पाहूया। आपण मुंबईच्या वांद्रे पूर्व या ठिकाणी आहोत। वांद्रे पूर्व या ठिकाणी स्थित असलेलं गरीब नगर या ठिकाणी सकाळपासूनच तोडक कारवाई होत आहे। आपण पाहिलं तर जेसीबी असेल, फोकलँड असेल, बुलडोझरने या ठिकाणी कारवाई करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी रेल्वेचे सीपीआरओ आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। विनीत सर आहेत। सर, एक काय पूर्ण प्रकरण आहे आणि आज तोडक कारवाई होत आहे, काय म्हणाल? देखिए, आज की जो ये पूरी कार्रवाई चल रही है इसको हमें एक ब्रॉडर कॉन्टेक्स्ट में देखना पड़ेगा। अगर हम चाहते हैं कि हमें सुरक्षित रेलवे सर्विसेज मिले, अगर हम चाहते हैं कि ज़्यादा से ज़्यादा हम ट्रेन चला पाएँ और अपनी कैपेसिटी बेहतर कर पाएँ और ज़्यादा लोगों को जो उनकी डिमांड है और ज़्यादा ट्रेन्स की वो फुलफ़िल कर पाएँ और देश की डेवलपमेंट में, नेशनल डेवलपमेंट में एक एक्टिव रोल निभा पाएँ, तो इन सब के लिए इन सब को हमें कॉन्टेक्स्ट में रख के आज की इस कार्रवाई को देखना होगा। जो ये मेजर हमारी कार्रवाई है, हम ये एक्सपेक्ट कर रहे हैं कि आने वाले 4 से 5 दिनों में हम ये कार्यवाही कंप्लीट कर पाएंगे। जो हमें कोऑर्डिनेशन और जो कॉपरेशन, ये एक जॉइंट एक्सरसाइज है। मोठ्या प्रमाणात इथे कारवाई सुरू ठेवणार असल्याची माहिती विनीत आहेत सर त्यात आपल्याला देतात। व्हिडिओ जर्नलिस्टसह मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई। नीट पेपर फुटी प्रकरणात अमित ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। पेपर फुटी संदर्भात कठोर कायदा तयार करावा, आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे। माझं नेहमीच म्हणणं आहे की ठीक आहे, पहिल्यांदा पेपर फुटी झाली नाहीये, ही आता पुण्यापासून चालू झाली आणि मला वाटतं अहिल्यानगर आणि नागपूर, नाशिक हे सगळीकडे पसरली आहे। एक एक पेपर 15 ते 20 लाखाला विकला गेला आणि हे एनटीएचेच लोक आहेत जे मला वाटतं खासगी क्लासेस घेतात आणि ते पेपर विकतात। हे पण आता उघडकीस आलंय। तर मला वाटतं इकडे सरकारने असा एक काहीतरी कायदा करावा किंवा एक शिक्षा द्यावी जेणेकरून एक भीती बसावी। दरम्यान नीट पेपर फुटी प्रकरणात मंत्री दादा भुसेंनी प्रतिक्रिया दिली आहे। खासगी क्लास धोरण ठरवण्यासाठी प्रगतीपथावर काम सुरू आहे, विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेतले जातील असं देखील यावेळी दादा भुसे म्हणाले। हा परीक्षा अतिशय पारदर्शी पद्धतीने संपन्न झालेल्या आहेत, कुठलाही किंतु परंतु नाही। खासगी क्लासेसच्या संदर्भामध्ये नियमावली करण्याचं काम प्रगतीपथावर आहे। येणाऱ्या काळामध्ये या क्षेत्रातले जे काही महानुभाव आहेत त्या सर्वांचा अनुभव, त्यांचे विचार हे घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय केले जातील। म्हणजे येणाऱ्या काळात खासगी क्लासेसच्या बाबतीत विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय केले जातील। क्लासेसच्या बाबतीत कठोर असेल राज्य सरकार? या क्षणाला मला वाटतं की बोलणं बरोबर नाही, परंतु विद्यार्थ्यांचं जे हित आहे ते जोपासलं जाईल। ओबीसींच्या विकासासाठी केंद्र राज्य समन्वयातून योजनांची अंमलबजावणी करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश पाहायला मिळतात। ओबीसी समाजाचा विकास राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया आहे। ओबीसी सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे असं देखील फडणवीस म्हणाले। मागासवर्ग कल्याण संसदीय समितीनं हॉटेल ट्रायडेंट या ठिकाणी भेट घेतली आहे। त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर यावेळी इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, इतर मागासवर्ग कल्याण संसदीय समितीचे अध्यक्ष गणेश सिंग यांच्यासह समितीतील अन्य सदस्य उपस्थित होते। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे, गेटवे परिसरातील डिझेल बोटी इलेक्ट्रिक होणार आहेत। मंत्री नितेश राणेंनी महत्त्वाची घोषणा केली आहे। इलेक्ट्रिक बोटींसाठी मुंबई बँकेनं विशेष कर्ज योजना आणावी। मंत्री राणेंच्या आवाहनानंतर प्रवीण दरेकरांचा हा निर्णय, इलेक्ट्रिक बोटींसाठी आता मुंबई बँक विशेष पॉलिसी तयार करणार आहे। अजित पवार विमान अपघात प्रकरणात अंजली दमानी यांनी केलेल्या आरोपांमध्ये बऱ्यापैकी तथ्य आहे असं अमोल मिटकरी म्हणतात। दादांच्या विमान अपघात प्रकरणाशी कराचा संबंध असण्याची शक्यता नाकारता येत नाही। मी स्वतः या संदर्भात एसआयटी प्रमुख तेजस्विनी सातपुते आणि राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची मुंबईत भेट घेऊन निवेदन दिले असं देखील मिटकरी म्हणाले। त्यांच्या आरोपात बऱ्यापैकी तथ्य आहे।
स्वतः SIT प्रमुख तेजस्विनी सातपुतेंना मी या संदर्भात एक निवेदन दिलं होतं. राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दातेंना मी मुंबईला प्रत्यक्ष भेटून या संदर्भात दुसरं निवेदन दिलं होतं. त्यामध्ये अजितदादांच्या विमान अपघात मृत्यू प्रकरणाशी कॅप्टन भोंदू अशोक खरात याचा संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही. विमान अपघाताच्या पूर्वीच्या 3 महिन्याचे कॅप्टन खरातचे जर कॉल डिटेल्स काढले तर अजितदादाच्या विमान अपघात प्रकरणाचा उलगडा हा होऊ शकतो, यावर माझा ठाम विश्वास आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.